नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारचे निफ्टी बँक निफ्टीचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहोत। सोमवारी आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कोणत्या लेवलवरती कॉलचा ट्रेड घेऊ शकतो आणि कोणत्या लेवलच्या खाली आपल्याला पुटसाठी जायचं आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये वन बाय वन बघणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर निफ्टीने आज 21,710 वरती क्लोजिंग दिलेली आहे। तर निफ्टीचा आजचा चार्ट तुम्ही जर बघितला तर निफ्टीमध्ये आपल्याला 2 ते 3 मोमेंट्स बघायला मिळाल्या। मॉर्निंग मध्ये निफ्टीने गॅप अप ओपनिंग दिली, गॅप अप ओपनिंग नंतर एक्झॅक्टली 21,750 वरून निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला। त्याच्यानंतर जो आपण लेवल ड्रॉ केला होता 21,680 चा, एक्झॅक्टली त्या लेवलवरती निफ्टीने 3 ते 4 वेळा सपोर्ट घेतला। त्याच्यानंतर तो सपोर्ट ब्रेक करून डाऊन साइडला 21,640 जो आपण सपोर्ट ड्रॉ केला होता त्या सपोर्टवरून निफ्टीने सपोर्ट घेतला आणि सरळ 21,720 चा हाय लावून 21,710 वरती क्लोजिंग दिली। तर ऑलमोस्ट मार्केटमध्ये हा एक मोमेंट, त्याच्यानंतर हा सेकंड डाऊन साइडचा मोमेंट, परत मार्केटने अप साइडचा एक मोमेंट दिला, म्हणजे ओव्हरऑल आपल्याला 3 मोमेंट्स मार्केटमध्ये बघायला मिळाले। तर निफ्टीमध्ये आज 120 पॉईंटची मोमेंट आपल्याला बघायला मिळाली। ओव्हरऑल 120 पॉईंट निफ्टी आपल्याला ट्रेड करताना दिसली। तुम्ही जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला सेम मॉर्निंग मध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला स्लो अँड स्टडी डाऊन साइडची मोमेंट दाखवली। त्याच्यानंतर सेकंड हाफ मध्ये 2 नंतर मार्केटमध्ये आपल्याला एक शार्प अप साइडचा मोमेंट बघायला मिळाला आणि 3 नंतर मार्केटने परत एकदा आपल्याला एक 200 पॉईंटचा फॉल दाखवला। तर बँक निफ्टीची अवरेज क्लोजिंग 48,160 वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे। तर सुरुवातीला आपण निफ्टीचे अनालिसिस करू, त्याच्यानंतर आपण बँक निफ्टीकडे वळूया। तर निफ्टीमध्ये फ्लॅट किंवा गॅप अप ओपनिंग जर झाली तर नक्कीच आपण परत एकदा कॉलचा ट्रेड घेणार आहोत, कारण अपसाइडला 21,800 हा निफ्टीचा एक रेजिस्टन्स आहे। तर या रेजिस्टन्स पर्यंत आपण काय करू शकतो, निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो। 21,800 या लेवलच्या वरती जर निफ्टी सस्टेन व्हायला स्टार्ट करेल तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये किंवा 2-3 दिवसामध्ये पण आपण 22,000ची सायकोलॉजिकल लेवल टच करताना दिसू शकतो। त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं प्रॉपर लेवलवरती ट्रेड करायचे आहेत। तर अशा मार्केटमध्ये डेफिनेटली मार्केट आपले सेटअपवरती जरी आपण ट्रेड घेतला तर तिकडे आपला स्टॉप लॉस हंट करण्याची पण चान्सेस आहेत, कारण आपण एक्झॅक्टली जो एक ट्रेड घेतला होता दुपारी, आपण एक जो ट्रेड घेतला होता, आपण जो ट्रेड घेतला तो या लेवलवरती आपण ट्रेड घेतला होता। ऑलमोस्ट एक 10 ते 1.15च्या आसपास आपण एक कॉलचा ट्रेड घेतला होता, कारण एक्झॅक्टली या लेवलवरती निफ्टीने 3 वेळा सपोर्ट घेतला होता आणि आपल्याला एक सपोर्टिंग कॅन्डल इकडे दाखवली होती। त्याच्यामुळे आपण इकडे कॉलचा ट्रेड घेतला, पण रँडमली मार्केटने इकडे आपल्या डाऊन साइडला मोमेंट दिली। ही जी मोमेंट होती ही मोमेंट इथे मला अपेक्षित होती, त्यामुळे आपण इकडे कॉलचा ट्रेड ट्राय केला होता। पण नक्कीच डेली आपले म्हणजे सर्व ट्रेड आपले प्रॉफिटेबल होतील किंवा सर्व सेटअप आपले वर्क होतील असं पण नाही। कधी कधी मार्केट आपला सेटअप पण रॉंग ठरणार। ज्या दिवशी मार्केट आपला सेटअप रॉंग ठरवेल डेफिनेटली त्या दिवशी आपल्याला स्टॉप लॉस घेणं गरजेचं आहे। मार्केट सोबत आपण जर फाईट करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही जर मार्केट सोबत फाईट कराल, म्हणजे ओव्हर ट्रेडिंग कराल, रँडमली कुठेही ट्रेड कराल, तर तुम्ही तो लॉस अजून लॉस मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता। त्याच्यामुळे सिंपल लॉस होईल त्या दिवशी आपल्याला शांतपणे आपला ट्रेडिंग क्लोज करणं गरजेचं असतं। तर आता आपण निफ्टीचं पहिला अनालिसिस स्टार्ट करूया। तर निफ्टीमध्ये आपण हा एक छोटासा ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे। तर या ट्रेंड लाईनच्या वरती निफ्टी फ्लॅट ओपन नंतर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज करेल तर नक्कीच आपण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू। स्लो अँड स्टडी आपल्याला निफ्टीमध्ये 21,800 च्या लेवल्स बघायला मिळतील। 21,800 च्या वरती डेफिनेटली निफ्टीने सस्टेन होताना जर दिसली तर 21,850 ते 21,900 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये सोमवारी बघायला मिळतील। फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टी सरळ डाऊन साइडला येताना दिसेल, तर डाऊन साइडला जर मार्केट आलं तर 21,670 इथून निफ्टीने एक्झॅक्टली 3 वेळा सपोर्ट घेतला होता। त्याच्यामुळे या सपोर्टच्या खाली जर निफ्टी डाऊन साइडची मूवमेंट दाखवेल किंवा 5 मिनिटाची कॅन्डल या लेवलच्या खाली क्लोज करेल तर नक्कीच आपण तिकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू। अदरवाइज जर निफ्टीने इथून सपोर्ट घेतला तर आपल्याकडे कॉलचा ट्रेड घ्यायचा आहे। त्याच्यामुळे डाऊन साइडला 21,670 या लेवलवरती आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड करण्याचा प्रयत्न करायचा आहे। ओके, जर निफ्टीने इथून सपोर्ट घेतला तर नक्कीच आपल्याला परत एकदा 21,720 ते 21,750 चे टार्गेट्स मिळतील। डाऊन साइडला मार्केटने जर ब्रेकडाऊन दिला तर फर्स्ट टार्गेट आपला असेल ते 21,625 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, म्हणजे आजचा लो, आणि 21,625 ची लेवल ब्रेक केल्यानंतर सरळ आपल्याला निफ्टी 21,580 पर्यंत जाताना दिसू शकते। तर सिंपल आपण लेवलवरती मार्केटला येऊ देणार आहोत आणि लेवलवरती आल्यावरती आपण तिकडे ट्रेड एक्झिक्यूट करणार आहोत। उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर डेफिनेटली आपण गॅप अप ओपनिंगमध्ये एका डीपचा वेट करू। ओपनिंग नंतर मार्केट सरळ डाऊन साइडला येईल तर या ट्रेड लाईनच्या आसपास आपल्याला निफ्टीला पकडायची आहे। या ट्रेड लाईनवरती जर निफ्टी सपोर्ट घेईल किंवा इव्हन क्लोजिंग पॉईंट पण हा निफ्टीसाठी एक सपोर्टचं काम करेल, कारण एक्झॅक्टली तुम्ही जर बघितलं तर या आधी निफ्टीमध्ये 21,710 हा निफ्टीमध्ये एक रेजिस्टन्सचं काम करत होता। तर या रेजिस्टन्सला ब्रेक करून निफ्टीने एक्झॅक्टली तिथे क्लोजिंग दिली आहे। त्याच्यामुळे हा एक निफ्टीसाठी सपोर्ट होऊ शकतो। गॅप अप ओपनिंग मध्ये 21,710 च्या वरती किंवा 21,700 च्या वरती आपण काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड घेणार आहोत। टार्गेट्स आपले परत एकदा 21,750 आपला फर्स्ट टार्गेट असेल। जर निफ्टी एक्झॅक्टली 21,700 वरून सपोर्ट घेईल तर आपलं 21,750 आपला फर्स्ट टार्गेट असेल। त्याच्यानंतर 21,800 आपलं नेक्स्ट टार्गेट निफ्टीमध्ये मिळेल। तर मॉर्निंग मध्ये जर मुवमेंट झाली तर आपल्याला चार्टवरती 50 पॉईंट थांबण्याची काही गरज नसते, कारण एकच जर कॅन्डल मार्केटने स्ट्रॉंग बनवली तर आपल्याला तिकडे 10-15 पॉईंट इझिली मिळतात। त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रीमियममध्ये 10-15 पॉईंट मिळत असतील तर तुमची स्ट्रॅटेजी ही प्रॉफिट बुकिंगकडे असणं गरजेचं आहे, कारण मॉर्निंग मध्ये तुम्ही जर बघितलं तर मॉर्निंग मध्ये पण आपल्याला इझिली इकडे
10 ते 12 पॉईंटच्या आसपास मार्केटने टार्गेट दिले, पण एकाच लेवलवरती मार्केट थोडंसं पॉज घेताना दिसलं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक शार्प रेड कॅन्डल मार्केटने डाऊन साईडला दाखवली. त्याच्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला चार्टमध्ये मुवमेंट दिसत नसेल, पण तुम्ही जो ऑप्शन बाय केला त्याच्यामध्ये जर मुवमेंट असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 10-15 पॉईंट मिळाले, तर तुमचा फोकस त्या प्रॉफिट बुकिंगकडे असला पाहिजे. ओके, तर गॅप अप ओपनिंगमध्ये आपण काय करणार आहोत, 21,710 वरती आपण निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. उद्या म्हणजे सोमवारी जर निफ्टीमध्ये गॅप अप ऑलमोस्ट 21,800च्या आसपास ओपनिंग झाली, तर फर्स्ट प्रायोरिटी माझी असणार आहे पुटची, कारण 21,800 हा एक रेजिस्टन्स आहे, हे तुम्हाला देखील माहिती आहे. याच रेजिस्टन्सवर निफ्टी आपल्याला एकदा फॉल करताना दिसली होती. त्याच्यामुळे जर निफ्टी एक्झॅक्टली 21,800 वरती आपल्याला जर मिळेल, तर तिकडे आपण थोडंसं कॅन्डलस्टिक बघणार आहोत. कॅन्डलस्टिक बघून आपण तिकडे काय करणार आहोत, पुटचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. तर इकडे फर्स्ट प्रायोरिटी आपली मोठ्या गॅप ओपनिंगमध्ये पुटची असेल, पण जर निफ्टीने 21,800च्या वरती ब्रेकआउट देऊन या लेवलच्या वरती जर सस्टेन व्हायला स्टार्ट केलं, तर चान्सेस आहे की निफ्टीमध्ये आपण सोमवारीच 21,950ची टार्गेट्स घेऊ शकतो. त्याच्यामुळे 21,800च्या आसपास निफ्टी ओपन झाली तर थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड करा. 21,800च्या वरती जर निफ्टी सस्टेन झाली तर क्लिअर आपला कॉलचा प्लॅनिंग असेल, आणि 21,800च्या खाली जर मार्केट ट्रेड करताना दिसेल तर क्लिअरली आपला तिकडे पुढचा प्लॅनिंग असणार आहे. जो पण आपण ट्रेड करू त्याच्यामध्ये आपल्याला 20 ते 25 पॉईंटचा स्टॉप लॉस लावायचा आहे, आणि मिनिमम आपल्याला 50 पॉईंट चार्टवरती टार्गेट घ्यायचं आहे. तर हा आपला निफ्टीचा गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण सिंपल इकडे डिस्कस केला. तर तुम्हाला काय करायचं आहे, या ज्या आपण लेवल ड्रॉ केलेल्या आहेत, या लेवल तुम्हाला तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून ठेवायच्या आहेत, आणि या लेवलवरती मार्केट आल्यावरती कोणत्या कॅन्डलस्टिक बनवते किंवा कशा प्रकारे मार्केट ट्रेड करताना दिसते हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. थोडंसं ऑब्झर्वेशन स्टार्ट करा. तुम्ही जेवढं मार्केटला ऑब्झर्व करायला शिकाल तेवढा तुमचाच फायदा होऊ शकतो. सोमवारी जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग होत असेल, तर गॅपडाऊन ओपनिंग नंतर मार्केट सरळ कोणत्या डायरेक्शनला जाते हे बघणं गरजेचं असेल. ओपनिंग नंतर मार्केट सरळ अपसाईडला येईल, तर हा एक ट्रेंडलाईन आहे. या ट्रेंडलाईनच्या खाली जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपला पुढचा व्ह्यू असणार आहे. या ट्रेंडलाईनला ब्रेक करून जर निफ्टी अपसाईडला सरळ या स्विंगच्या वरती म्हणजेच 21,725च्या वरती जर कॅन्डल क्लोजिंग देत असेल, तर 21,725च्या वरती आपण कॉलसाठी जाऊ. अदरवाईज गॅपडाऊन ओपनिंगमध्ये 21,725च्या खाली आपला सिंपल पुढचा व्ह्यू असणार आहे. गॅपडाऊन ओपन होऊन जर निफ्टी सरळ डाऊन साईडला ट्रेड करेल, म्हणजेच 21,670च्या खाली ट्रेड करेल, तर 21,670च्या खाली आपण पुटसाठी जाऊ. टार्गेट्स आपले असतील 21,625चं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 21,580चं आपलं नेक्स्ट टार्गेट डाऊन साईडला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की डाऊन साईडला 21,625 वरून आपल्याला एक शार्प अपसाईडची मुवमेंट बघायला मिळाली होती. त्याच्यामुळे जर निफ्टी इथे ओपन होऊन या लेवलला ब्रेक करत असेल, तुम्ही जर या लेवलच्या खाली म्हणजे 21,670च्या खाली जर पुटचा ट्रेड घेतला, तर तुम्हाला 21,625 या लेवलवरती मार्केट जर येताना दिसेल, तर या लेवलवरून मार्केटने जर सपोर्ट घेतला तर आपल्याला परत एकदा एक स्ट्रॉंग बाउन्स बॅक बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे आपण या लेवलवरती काय करू, प्रॉफिट बुकिंग करू. एकदा आपण प्रॉफिट बुकिंग करू, त्याच्यानंतर जर मार्केटमध्ये आपला परत एकदा इकडे एखादा चांगला बुलिश कॅन्डल जर मिळाला, तर 21,625 वरती आपण एक परत बुलिश ट्रेड घेऊ शकतो. बुलिश ट्रेड आपण इकडे प्लॅन करू शकतो. त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंगमध्ये डाऊन साईडला 21,625चा जो सपोर्ट आहे त्या सपोर्टवरती थोडंसं लक्ष ठेवून राहा. तर निफ्टीचा आपण सोमवारचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. आता आपण बँक निफ्टीकडे वळूया. बँक निफ्टीमध्ये आपण सोमवारी कोणत्या लेवलवरती ट्रेड घेऊ शकतो या गोष्टी आपण इकडे बघूया. तर बँक निफ्टीमध्ये पण डेफिनेटली मॉर्निंगमध्ये आपण जर कॉलचा ट्रेड घेतला असेल, तर मे बी बँक निफ्टीमध्ये आपला स्टॉप लॉस हिट झाला असावा, कारण बँक निफ्टीमध्ये टार्गेट्स होतं 48,450 ते 48,600 पर्यंतचे टार्गेट्स आपण बँक निफ्टीमध्ये डिस्कस केले होते. ज्यांनी पण 48,640च्या टार्गेटसाठी बँक निफ्टीमध्ये ट्रेड होल्ड केला असेल, चान्सेस आहेत की बँक निफ्टीने त्यांचा स्टॉप लॉस तिकडे हिट झाला असेल. ज्या लोकांनी 30-40 पॉईंट टार्गेट घेतलं असेल, तर मे बी त्यांना या मोमेंटमध्ये त्यांना 30-40 पॉईंट इझिली मिळाले असतील. तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये मॉर्निंगमध्ये या स्विंगवरती जर बँक निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड घेऊन प्रॉफिट बनवला असेल, तर प्लीज मला कमेंट करून मेन्शन करा की आपण इकडे प्रॉफिट बनवलं आहे, जेणेकरून मला समजेल की तुम्ही पण आपल्या लेवलवरती ट्रेड करून प्रॉफिट बनवत आहात. तर बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला ऑलमोस्ट 3 मुवमेंट्स बघायला मिळाल्या. तर बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला 48,050 हा एक लेवल ड्रॉ करून ठेवा, कारण एक्झॅक्टली या लेवलवरून बँक निफ्टीने ऑलमोस्ट 3 वेळा सपोर्ट घेतला होता. त्याच्यानंतर हा लेवल ब्रेक केला आणि या लेवलला अपसाईडला परत मार्केटनं ब्रेकआउट करून परत सपोर्ट घेऊन बँक निफ्टीने अपसाईडला क्लोजिंग दिली. त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आज बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. आणि अपसाईडला 48,250 हा जो लास्टचा स्विंग हाय आहे, त्या स्विंग हायच्या वरती आपण क्लिअरली कॉलचा ट्रेड घेऊ. तर बँक निफ्टीची जी क्लोजिंग आहे ती 48,160च्या आसपास क्लोजिंग झाली आहे. त्याच्यामुळे बँक निफ्टी जर या रेंजमध्ये ओपन होऊन सर 48,250ची लेवल ब्रेक करेल, तर 48,250च्या वरती आपण कॉलचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 48,400 आपलं एक छोटंसं टार्गेट असेल, म्हणजे 150 पॉईंटचं आपलं फर्स्ट टार्गेट असेल. त्याच्यानंतर 48,600 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये मिळतील. तर बँक निफ्टीमध्ये आपण सोमवारी जो ऑप्शन बाय करू, ऑलमोस्ट आपल्याला ॲड मनीच्या आसपासचे ऑप्शन बाय करायचे आहेत. ओटीएमचे ऑप्शन थोडेसे अवॉइड करा, कारण ओटीएमच्या ऑप्शनमध्ये आपल्याला अशी मुवमेंट आली तर ओटीएमच्या ऑप्शनमध्ये आपण ट्रेड घेतला तर फायदा होईल. जर मार्केटमध्ये अशी मुवमेंट जर राहिली आणि तुम्ही जर ओटीएमचा ऑप्शन घेतला असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त प्रीमियम डिकेज बघायला मिळू शकतो. प्रीमियम डिकेमध्ये तुमचा तिकडे तोटा होईल. प्रीमियम डिकेचा फायदा हा फक्त आणि फक्त ऑप्शन सेलरला होतो, ना की ऑप्शन बायरला. त्याच्यामुळे ऑप्शन बायरला जर प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर स्ट्राईक प्राइस सिलेक्शन पण योग्यरित्या करणं गरजेचं असतं. स्ट्राईक प्राइस सिलेक्शन तुम्ही जर योग्य असं केलं तर नक्कीच तुम्ही छोट्याशा टाइम फ्रेममध्ये पण चांगला फायदा मिळवू शकता. तर 48,250च्या वरती आपण क्लिअर फ्लॅट ओपनिंगमध्ये कॉलचा ट्रेड घेणार आहोत. फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टीने 48,050ची लेवल जर ब्रेक केली, तर 48,050च्या खाली आपण पुढचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 47,800 आपलं फर्स्ट टार्गेट असणार आहे, जो की आजचा लो 47,800च्या नंतर आपल्याला बँक निफ्टीमध्ये सरळ
27,650 पर्यंतचे लेवल्स ओपन होताना दिसतील. त्याच्यामुळे फ्लॅग ओपनिंगमध्ये हा जो काही 200 पॉईंटचा जो रेंज आहे, या रेंजच्या बाहेरच आपल्याला काय करायचं आहे, ट्रेड इनिशिएट करायचे आहेत. या रेंजच्या अपसाईडला बँक निफ्टी गेली तर कॉल, या रेंजचा ब्रेकडाऊन जर बँक निफ्टीने केला तर आपण इकडे पुटसाठी जाणार आहोत. बँक निफ्टीमध्ये जर सोमवारी गॅप अप ओपनिंग झाली तर डेफिनेटली गॅप अप ओपनिंगमध्ये चान्सेस आहेत की बँक निफ्टी आजच्या या स्विंगच्या वरती बँक निफ्टी सपोर्ट घेऊन आपल्याला सोमवारी 48,600 लेवल्स दाखवताना दिसेल. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये जर बँक निफ्टी या स्विंग पासून जर सपोर्ट गेले, म्हणजेच 48,250 वरून जर आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल, सपोर्टिव्ह कॅन्डल तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये एखादा सपोर्ट जर बँक निफ्टी घेत असेल तर आपल्याला अशा बुलिश कॅन्डल्स तिकडे दाखवत असतं. त्याच्यामुळे अशा प्रकारचा जर पॅटर्न आपल्याला इकडे बघायला मिळाला किंवा सपोर्टवरती तुम्ही जर बघितलं तर बँक निफ्टी कसे सपोर्ट्स घेते, सपोर्टिव्ह कॅन्डल कसे असतात हे तुम्ही जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला थोडेसे आयडिया येईल. कधी कधी बँक निफ्टीमध्ये पण आपला स्टॉप लॉस हिट होईल, पण स्टॉप लॉस हा मोस्टली 10 पैकी 3 ट्रेडमध्ये तुम्हाला स्टॉप लॉस होऊ शकतो. 7 दिवशी मार्केट नक्कीच त्यांच्या लेवलवरती काम करताना दिसते. 3 दिवस मे बी मार्केट त्यांच्या लेवलवरती काम करताना दिसणार नाही. ज्या दिवशी मार्केट लेवलवरती काम करणार नाही, सिंपल त्या दिवशी आपण काय करणार आहोत, स्टॉप लॉस घेऊन मार्केटला क्लोज करणार आहोत. तर सिंपल तुम्हाला गोष्टी ठेवायची आहे. तुम्ही जेवढा सिंपल मार्केटला ठेवाल तेवढा तुमचा फायदा होऊ शकतो. तर 48,250 वरती आपला कॉलचा व्ह्यू असेल आणि 48,600 आपलं टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळेल. तर बँक निफ्टीमध्ये जर मोठी गॅप अप ओपनिंग झाली, मोठी गॅप अप ओपनिंग म्हणजे काय, तर 48,500च्या आसपासची बँक निफ्टीची जर ओपनिंग होत असेल तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं आपण प्रायरेक्शन बघू. कारण 48,450 वरती बँक निफ्टीचा एक रेजिस्टन्स आहे. तो रेजिस्टन्स बँक निफ्टीसाठी सपोर्टचं काम करू शकतो आणि अपसाईडला 48,700 हा बँक निफ्टीचा रेजिस्टन्स आहे. तर या झोनमध्ये जर बँक निफ्टी ओपन झाली तर थोडंसं बँक निफ्टी डाऊन साईडवाईज मुवमेंट करून आयदर अपसाईड किंवा डाऊन साईडची मुवमेंट दाखवू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला तिकडे थोडंसं वेट करायचं आहे. कोणत्या प्रकारचं प्रायरेक्शन बनते किंवा कोणता कॅन्डलस्टिक बँक निफ्टी आपल्याला बनवताना दिसते, त्या कॅन्डलस्टिकचा जोरावर किंवा 1-1.5 तासमध्ये जो बँक निफ्टी पॅटर्न बनवेल त्या पॅटर्नचा यूज करून आपण तिकडे ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. सोमवारी तर बँक निफ्टीमध्ये गॅवडाऊन ओपनिंग झाली, तर गॅवडाऊन ओपनिंगमध्ये बँक निफ्टी ओपन झाल्यावरती डाऊन साईडला ट्रेड करताना दिसते की सरळ अप साईडला येते, हे बघणं गरजेचं असेल. कारण ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी सरळ डाऊन साईडला इकडे जर ट्रेड करताना दिसेल तर क्लिअरली आपण 47,800च्या आसपास बँक निफ्टीला येऊ देऊ आणि या लेवलवरती आपण काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. किंवा तुम्ही काय करू शकता, 48,050च्या खाली जर बँक निफ्टी ओपन झाली किंवा या लेवलवरती जर ओपन होऊन सरळ डाऊन साईडला पहिली कॅन्डल जर रेड बनेल तर क्लिअर आपण इकडे काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. पण टार्गेट आपलं छोटंच असेल, 47,800 आपलं फर्स्ट टार्गेट असेल. या लेवलवरती आपल्याला थोडासा वेट करायचा किंवा आपण जो पुढचा ट्रेड घेतलाय तो आपण या लेवलवरती काय करू, एकदा बुक करू. कारण इथूनच आपल्याला एक स्ट्रॉंग बाईंग आलेली बघायला मिळाली आहे. त्याच्यामुळे जर परत एकदा बाईंग आली तर आपला तिकडे स्टॉप लॉस पण जाऊ शकतो. त्याच्यामुळे 47,800 वरती आपण काय करू, एकदा प्रॉफिट बुकिंग करू. जर इकडे आपल्याला बँक निफ्टीमध्ये आपला परत एकदा अप्पर साईडची कॅन्डलस्टिक दिसेल किंवा बुलिश कॅन्डलस्टिक आपल्या इकडे जर दिसेल तर आपण इकडे कॉलसाठी जाऊ. किंवा जर पॉज घेतला बँक निफ्टीने इकडे पॉज घेऊन जर डाऊन साईडला परत एकदा 47,800ची लेवल ब्रेक केली तर परत एकदा आपल्या इकडे पुढचा ट्रेड नवीन मिळू शकतो. त्याच्यामुळे फर्स्टली आपण इकडे बुक करू. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जे प्रायसेशन बनेल या लेवलवरती त्याच्या अकॉर्डिंग आपण इकडे सेकंड ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टी आणि बँक निफ्टीचा सोमवारचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सिंपल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.